बेकार उकाडा वाढतोय, पोरांना आता शाळांना पण सुट्ट्या लागतील, जिथे जाल तिथे मरणाची गर्दी. मग मग करायचं काय? म्हणजे जायचंच नाही उन्हाळ्याच्या सुट्टीत. भाऊ इथे मी कशाला बसलोय? फार टाइमपास न करता लगेचच आपण मुद्द्याला हात घालूया. उन्हाळ्यामध्ये पण तिथे कम्प्लिटली थंडी असते. उत्तराखंड मधलंच मुक्तेश्वर. मुक्तेश्वर हे ठिकाण सुद्धा नैनितालपासून 1 तासाच्या अंतरावरती आहे, साधारण 50 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. याची खासियत म्हणजे मुक्तेश्वरमध्ये जानेवारी-फेब्रुवारीमध्ये बर्फ पडतो. आता मुक्तेश्वरला बघायचं काय तर बरेच पॉइंट आहेत. चौली की जाली नावाचं आहे, म्हणजे डोंगराच्या खडकाचं किंवा दगडाचं असं एक वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर तयार झालंय. तिथे बरेच लोक जातात. शंकराचं मंदिर आहे. 0 पॉइंट नावाचा एक पॉइंट आहे, जिथे म्हणजे रस्ताच संपतो आणि सकाळच्या वेळी तुम्ही थेट ढगात आहात असं तुम्हाला वाटतं. आणि जर ट्रेक करायची तयारी असेल तर भालूगड का वॉटरफॉल हा सुद्धा तिथे छोटासा ट्रेक आहे, धबधबा तुम्ही बघू शकता. हे जे ठिकाण आहे हे प्रसिद्ध आहे मेडिटेशनसाठी, कारण संपूर्ण डोंगरामध्ये हे ठिकाण आहे. राहण्यासाठी बरेच ऑप्शन्स आहेत, होमस्टेज आहेत, हॉटेल्स आहेत. पण लक्षात ठेवा की मुक्तेश्वरला गेलात तर 0 पॉईंटच्या जवळच राहा, म्हणजे तुम्हाला थेट व्हॅली व्ह्यू मिळेल. आणि व्हॅली व्ह्यू असणारं हॉटेल तुम्हाला अगदी 1,500 ते 2,000 रुपयांमध्ये सुद्धा मिळू शकतं. म्हणजे सकाळी उठल्यावर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही स्वर्गातच आहात असं हे ठिकाण आहे. आणि खाण्यासाठी निर्वाणा हे ठिकाण नक्की ट्राय करा. तिथे ऑर्गॅनिक आणि वेगळ्या प्रकारची उत्तराखंडची थाळी मिळते. त्याचबरोबर बऱ्याच वेगवेगळे जे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा तिथे मिळतात.